नक्कीच समावेश असेल तर या ठिकाणी आपण पाहतोय एक मोठी अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करतोय। जोपर्यंत शिवसेना चषक तुम्हाला पाहिजे असेल या मैदानावरती, तत्पूर्वी आपण पाहतोय की वावरले ग्रामस्थांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहील आणि जोपर्यंत संतोषजी भवरे आणि कृष्णाजी भवरे यांचं आयोजन या ठिकाणी असेल तोपर्यंत ही स्पर्धा याच मैदानावरती सातत्यपूर्वक तुम्हाला पाहायला मिळेल। येणाऱ्या आगामी कालामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळेल। मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत। डिसेंबर 2026 मध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यासाठी कृष्णा भवरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होऊ द्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून। तुम्हाला जर ही स्पर्धा पुन्हा हवी असेल तर टाळ्या वाजवा। चला या ठिकाणी पाहतोय शिवसेना चषक भीमतेज क्रिकेट संघ वडवीर आयोजित शिवसेना चषक 2025 हे दिमागदार देखना आयोजन आणि खूप चांगलं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ या ठिकाणी हाती घेतोय। आमचे ऑफिशियल पंच सूरज पांडे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेतोय। सतीश सालुंके आणि त्यानंतर सचिन दाभोलकर यांचा सन्मान आणि अविनाश पारंगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत। चला पंचाचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। पांडे सर त्यानंतर आमचे बाला दादा त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यानंतर तिसरे पंच आमचे ऑफिशियल सचिन दाभोलकर यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत। चला मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। ऑफिशियल पंच यांची पंचांची कामगिरी तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या या पंचांसाठी होऊ द्या। खूप चांगले पंच, योग्य ते निर्णय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलाय। ऑफिशियल यासाठी आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये त्यांचा प्रचंड अनुभव। त्यानंतर बालादादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। अक्षय दरेकर यांच्या शुभाशय बालादादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। त्यानंतर आमचे दाभोलकर सचिन दाभोलकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। त्यानंतर गेल्या 2-3 रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपण ज्यांचं समालोचन या स्पर्धेमध्ये ऐकतोय ते संदीपजी बोराडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। संदीपजी बोराडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। प्रतीक मोरे यांच्या शुभाशय आमचे लाडके समालोचक संदीपजी बोराडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। खूप चांगलं समालोचन, कर्जत तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाची दहशत आहे, अनेक लेजंड समालोचक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते संदीपजी बोराडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। चला या संदीपजी बोराडे यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। अक्षय दरेकर कधी काय बोलतील यांचं भान नाही। आणि त्यानंतर शिवम लोभी यांचा सन्मान या ठिकाणी काय आपण करणार आहोत। शिवम लोभी यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे। त्यानंतर प्रतीक मोरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय। दादू दरेकर यांचा सन्मान प्रतीक मोरे यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी करणार आहोत। आज विक्रम केला खऱ्या अर्थानं पलसाई पलसदरी टीमनं या मैदानावरती। आणि त्यानंतर प्रतीक मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। मी कृष्णाजी भवरे यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभाशय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं। त्यानंतर विनय सुर्वे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। बाबूराव भवरे यांच्या शुभाशय
विनय सुर्वे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वावरले गावचे बाचे त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आज ते खुश असतील कारण की त्यांनी या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन ठरलेत. कृष्णा बोरे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आणि तदनंतर आपण पाहतोय मंदार पाटील आमचे डीजे ऑपरेटर यांचा सत्कार या ठिकाणी केले जाईल. मितांश डीजेचे प्रोप्रायटर आपण पाहतोय की कृष्णा भोरे, परंतु त्यांचे ऑपरेटर या ठिकाणी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी बाबू दादू दरेकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम सामन्याचे विजेते अर्थातच पुण्यनगरी पलसाई माता पळसदरी जे विजयी झाले त्यांच्यासाठी मात्र विशालजी निगुडकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचे जीपे झालेले आहेत. पळसदरी टीम आपण चेक करा आणि त्यांचं मनस्वी आभार. भव्य दिव्य नाईटची स्पर्धा त्यांची सुद्धा काही दिवसांच्यात आपल्याला भेटीला जरूर येईल. थोडं आमचं मैदान डॅमच्या बाजूला आहे, अजून पाणी सुकलं नाही आहे, त्यामुळे ते मैदान जसं तयार होईल तशी तारीख तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. नक्कीच पलसदरीची स्पर्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतो, परंतु तत्पूर्वी आपण या ठिकाणी बक्षीस वितरण या लाईव्ह टीमचं या ठिकाणी सत्कार आपण या ठिकाणी करतोय. KTC लाईव्हचं सर्व अजिंक्य पवार या ठिकाणी नाही आहेत, परंतु निशांजी बागडे यांचा सन्मान. चला या निशान बागडे आपण या ठिकाणी यायचंय. चला या निशान बागडे आपण या, आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. निशान बागडे सांगतायत संतोष भोरे यांच्या शुभासे, कृष्णा भोरे यांच्या शुभासे आपण या ठिकाणी आज सत्कार आपण या ठिकाणी करतोय. माईचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित आपण करण्यात येतोय. त्यानंतर या स्पर्धेला गेली 5ही रात्रमध्ये आपल्या समालोचनानं मंत्रमुग्ध केलं ते सिनियर कॉमेंटेटर अजिंक्य बौड यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय.
स्पर्धेमधील 2 गोलंदाज असे या रेसमध्ये होते ज्यांनी 7 विकेट प्राप्त केल्या होत्या, 24 धावा ज्याने खर्ची केल्या होत्या. करचुंडी टीमचा गोलंदाज होता मयुरेश भौर या रेसमध्ये. परंतु तत्पूर्वी आपण एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते की पाले टीमचा गोलंदाज ज्यानं 7 विकेट मिळवल्यात आणि 20 रन खर्ची केल्यात, तो जीवन जाधव ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. मी हे पारितोषिक देण्यासाठी संदेश विचारे आणि ऋषिकेश मोरे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं. संदेश विचारे आणि ऋषिकेश मोरे आपण या ठिकाणी यावं. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. जीवन जाधव ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. जोरदार टाळ्या वाजवा जीवन जाधव साठी. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. तदनंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे किताब देण्यासाठी मी ऋत्विक सावंत आणि आदित्य मोरे, मग आदित्य दरेकर आणि डिपल मोरे यांना आम्ही विनंती करू आपण या ठिकाणी यावं. बेस्ट बॅट्समन हे किताब जाईल 60 रन्स ज्याने स्पर्धेमध्ये जमवल्यात. 60 रन्स ज्याने स्पर्धेमध्ये जमवल्यात संदेश पाटील चावणे टीमचा, ज्याने जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, तो ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ दी टुर्नामेंट. चांगली कामगिरी संदेश पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संदेश पाटील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेले 60 धावा त्यानं या स्पर्धेमध्ये जमवल्यात. आणि तदनंतर आपण पाहतोय 7वं पारितोषिक देण्यासाठी या 7वं पारितोषिक देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय संदीप बोराडे आणि अक्षय दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. जाताडे टीमला जातं हे 7व्या क्रमांकाचं पारितोषिक. चला जाताडे टीम आपलं 7व्या क्रमांकाचे पारितोषिक घेण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. रोख रक्कम किती होते? हा 25,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. पुन्हा एकदा आम्ही कृष्णा भोरे आणि संतोष भोरे यांना धन्यवाद देऊ. 25,000 रुपयाचं हे कॅश प्राइज आपण या ठिकाणी देणार आहोत जाताडे टीमला. त्यानंतर आपण पाहतो की 6वं पारितोषिक जाईल. हे 6वं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय यश सुर्वे आणि समीर धनगावकर यांना की आपल्या शुभास्ते आपण हे पारितोषिक द्यावं. हे पारितोषिक जात आहे जीवन 11 पाली टीमला. चला जीवन 11 पाली टीम आपण या ठिकाणी यावं. जीवन बैलमारे यांनी पुरस्कृत, सचिन बैलमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण या ठिकाणी पाहतोय. चला जीवन या. यश सुर्वे आणि यश सुर्वे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. त्यानंतर आपण पाहतोय 5वे क्रमांक जाईल. तत्पूर्वी आमचे रोख रक्कम या ठिकाणी घेण्यासाठी यावं. जीवन बैलमारे तुम्ही कुठेही जाऊ नका. या ठिकाणी आपण पाहतोय की 5वे क्रमांक जाईल. तत्पूर्वी आमचे मान्यवर प्रतीक मोरे आणि अक्षय दरेकर यांना आम्ही विनंती करू की आपण या ठिकाणी यावं. प्रतीक मोरे आणि अक्षय दरेकर दोन्ही मान्यवर आपण या ठिकाणी यावं.
प्रतीक मोरे आणि अक्षय दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक जातोय. हे पारितोषिक जाईल ओवे कॅम्प या टीमला. ओवे कॅम्प टीमचा कॅप्टन आणि सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यावं. हा, चामडे टीमच्या संघ नायकाने आपण आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. समीर, 5वे पारितोषिक जाते ओवे कॅम्प या टीमसाठी. समीर, आपण आयोजकांशी संपर्क साधा. तदनंतर चतुर्थ पारितोषिक जाईल या स्पर्धेमधील. तत्पूर्वी आम्ही आमंत्रित करतोय आदित्य दरेकर आणि त्यांच्या सोबतीला अक्षय दरेकर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊयात. आणि हे पारितोषिक जाईल ते जय हनुमान चावणे टीमला. जय हनुमान चावणे टीमला हे पारितोषिक जाईल. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जाईल ते चावणे टीमला. चला, चावणे टीमचे कॅप्टन आणि सर्व खेळाडू त्या ठिकाणी यावं. चला या संदेश. कूलर घेऊन या अथवा पाहिजे असेल तर. चतुर्थ क्रमांकाचा हकदार जय हनुमान चावणे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला या सर्व खेळाडू संदेश, तदनंतर पवा असतील, आमचे जवळचे मित्र समीर पाटील असतील, भावेश असतील, सर्वांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी. तदनंतर तृतीय क्रमांक जाईल हे पारितोषिक देण्यापूर्वी आम्ही आमचे मान्यवर स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक कृष्णा भोरे यांना आम्ही विनंती करू. तदनंतर प्रतीक मोरे यांना विनंती करू की आपण या ठिकाणी यावं. आणि हे पारितोषिक जाईल जुई 11 ओहराले टीमला. चला ओहराले टीम लगेच आपण या ठिकाणी यावं. तृतीय क्रमांक जाईल ते ओहराले टीमसाठी. जुई 11 प्रवीण मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतो. आणि खऱ्या अर्थाने प्रतीक मोरे तुमच्याच घरी ती ट्रॉफी जाणार आहे. हा, तदनंतर आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक देण्यासाठी प्रतीक मोरे आपण तिथेच थांबा. आदित्य दरेकर आपण देखील तिथेच थांबा. आणि अक्षय दरेकर आपण देखील त्या ठिकाणी जायचं आहे. द्वितीय पारितोषिक जाईल या स्पर्धेमधील क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी करसुंडी टीमला. चला या ठिकाणी यायचं आहे. पॅकर आमचे गायकवाड तुम्ही देखील या. कुमार गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिस्टी कृत्या 11 आई गावदेवी करसोंडी. थोड्याशा फरकाने त्यांना सामना गमावा लागला. थोडंसं जिवारी लागला असेल त्यांच्या देखील हा सामना, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की द्वितीय पारितोषिक त्यांना जात आहे. कुमार गायकवाड खुश असतील कारण की त्यांच्या संघाने हा सामना या ठिकाणी बऱ्याचशा लढती त्यांनी या आजच्या रात्रीमध्ये जिंकल्यात. हा, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की मॅन ऑफ द सिरीज कोण असेल हा खेळाडू. या स्पर्धेमधील जबरदस्त कामगिरी करणारा खेळाडू, सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल. हा, हे पारितोषिक देण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे आदित्य दरेकर, अक्षय दरेकर आणि ऋषिकेश मोरे, डिपल मोरे यांना आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी यावं. चला आपण या ठिकाणी या. चला, ऋषिकेश मोरे, आदित्य दरेकर, अक्षय दरेकर आणि डिपल मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. हे पारितोषिक देण्या अगोदर मी एकच उल्लेख करेन की ऋषिकेश मोरे आणि आदित्य दरेकर असतील, अक्षय दरेकर यांनी आमचं बरंचसं पाहुणचार
या स्पर्धेमध्ये केलंय त्यांचा आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. पुन्हा एकदा तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही दाखल होऊ. येणाऱ्या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपण त्याच जोमाने आपण पाहणार आहोत. आणि मालिकावीरचा मानकरी हे जे फ्रीजर आहे ते कोणाला जाईल एकदा गेस करा फक्त. हा खेळाडू आहे पलसाई पलसदरी टीमचा नसून जय हनुमान चावणे टीमचा नसून आई गावदेवी करसुंडी टीमचा मनीष बारसकर तरतोय या स्पर्धेमधील मालिकावीर, ज्यानं करार 97 रन्स आणि 1 विकेट ज्यानं प्राप्त केले, म्हणजे तब्बल 102 पॉइंट ज्याच्या नावावरती आहेत, तो ठरतोय या स्पर्धेमधील मालिकावीरचा मानकरी. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, जो कोणी आम्हाला भिडतो तो कोणी दिसतो ढगात, हे सांगितलं मनीष बारसकरनं आघाडीच्या 4 सामन्यामध्ये. आणि पराभूत करत आपण पाहतोय की या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू हे किताब जिंकलंय ते मनीष बारसकरनं. त्यानंतर प्रथम पारितोषिक चॅम्पियन ठरलाय, चॅम्पियन ठरलाय या स्पर्धेमधील. चॅम्पियन संघासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा, कारण की त्यांचे प्रयत्न चांगले झाले. त्या कारणासाठी चांगल्या टीमला पलसदरी टीमनं पराभवाची धूल चाकली. त्याकरता आपण पाहतोय पलसदरी टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे पारितोषिक देण्यासाठी मी ऋषिकेश मोरे, त्यानंतर आदित्य दरेकर, प्रतीक मोरे, अक्षय दरेकर, डिपल मोरे, कृष्णा भोरे, संतोष भोरे, संदेश विचारे, या सर्वांना आम्ही या ठिकाणी विनंती करू. संदेश विचारे आपण देखील या ठिकाणी यावं. चला सर्वांनी आपण या ठिकाणी यावं. पुण्यनगरी पलसाई पलसदरी, स्वामी समर्थांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता आणि त्या कारणास्तली चॅम्पियन. चॅम्पियन इज अ चॅम्पियन, पलसदरी इज अ चॅम्पियन. आणि जबरदस्त कामगिरी करत शिवसेना चषकामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप उमटवली, ती पलसाई, पुण्यनगरी पलसाई. जर कोणाचा सत्कार अगदी करायचं राहिलं असेल, त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतकरणापासून शिवसेना चषकाचे आयोजक मुख्य कृष्णाजी भोवरे, संतोषजी भोवरे यांच्या वतीनं आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आज स्कोरर आमचे मित्र सविन मोरे यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. जाताडे संघ सोडून